पुढचा घटक आहे आपला वर्ब, म्हणजे काय, ज्याला आपण क्रियापद असं म्हणतो. टेन्स आपण घेतला होता, त्याला आपण काळ असं म्हणतो. आणि वर्ब जो आहे, या वर्बला आपण क्रियापद असं म्हणतो. आता या क्रियापदांचे दोन प्रकार आहेत. एक असतात मुख्य क्रियापदे, ज्यांच्यावरून आपल्याला काळाचा बोध होतो, तर त्याला आपण फायनाईट वर्ब असं म्हणतो. त्यानंतर दुसरी असतात नॉन फायनाईट वर्ब, म्हणजे ज्यांना आपण सहाय्यक क्रियापदे म्हणतो. का यांना नॉन फायनाईट म्हणजे काय, सहाय्यक का नाही, तर ती क्रियापदाची वेगवेगळी रूपं असतात आणि ती वेगवेगळी रूपं वाक्यामध्ये येऊन क्रियापदाचं काम न करता इतर गोष्टींचं काम करतात. म्हणजे ते जे वर्ब तुमच्या वाक्यात आलेलं आहे, जे क्रियापद तुमच्या वाक्यात आलेलं आहे, त्याला आपण धातू साधिते असं म्हणतो. म्हणजे धातूपासून, मूळ धातू आहे पण धातूपासून बनलेले नाम, धातूपासून बनलेली विशेषणे, धातूपासून बनलेली क्रियाविशेषणे, यांनाच आपण नॉन फायनाईट वर्ब असं म्हणतो. काय म्हणतो यांना आपण? नॉन फायनाईट वर्ब. वर्ब जो पहिला आपण बघितला फायनाईट वर्ब, ज्याच्यावरून आपल्याला काळाचा बोध होतो, तर त्याच्यामध्ये आपण तीन प्रकार करतो. कुठले कुठले, तर त्याच्यात आपण करतो प्रायमरी ऑक्झिलरी, दुसरी असते मॉडल ऑक्झिलरी आणि तिसरी असतात सेमी मॉडल. तर प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे काय, तर जेवढी काही सहाय्यक क्रियापदे आहेत, आय एम, इज, आर, वॉज, वेअर, टू, बी असेल, बिंग असेल, त्यानंतर हॅव, हॅज, हॅड असेल, डू, डज, डीड असेल, ही सगळी, ह्या सगळ्यांना आपण प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यक क्रियापदे, प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे दुसरं काही नाही, सहाय्यक क्रियापदे आहेत ती, सो त्यांना आपण सहाय्यक क्रियापदे असं म्हणतो. आता मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय, तर ती सुद्धा सहाय्यक क्रियापदेच असतात. मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय, ती पण सहाय्यक क्रियापदेच असतात. आता सेमी मॉडल म्हणजे काय असतं, आपण हा वाला भाग बघतोय. ऑक्झिलरी म्हणजे हेल्पिंग वर्ब्स असतात याच्यामध्ये आणि मेन वर्ब असतात. फायनाईट वर्बमध्ये दोन आहेत तुमचे. फायनाईट वर्बला आपण काय म्हणालो, ज्या क्रियापदावरून आपल्याला काळाचा बोध होतो अशी सगळी क्रियापदं त्यांना आपण फायनाईट वर्ब म्हणतो. मग याच्यात तुमचे सपोर्टिंग वर्ब असतील, म्हणजेच हेल्पिंग वर्ब असतील किंवा मेन वर्ब असतील, दोन्ही पण याच्यात येतात. जे सपोर्टिंग वर्ब आहेत, या सपोर्टिंग वर्बला म्हणजे सहाय्यकारी क्रियापदांचे तीन प्रकार पडतात: प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी आणि सेमी मॉडल. प्रायमरी ऑक्झिलरी याच्यामध्ये काय काय येतं, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, एज, हॅड, त्याच्यानंतर डू, डज, डीड, हे सगळे प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये येतात. मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय, त्याला पण आपण सहाय्यक क्रियापदेच म्हणतो. जसं की कॅन असेल, विल असेल, वूड असेल, कुड असेल, मस्ट असेल, ऑट टू असेल, हे सगळे विल असेल, वूड असेल, हे सगळे आहेत मॉडल ऑक्झिलरी. यांना पण सहाय्यक क्रियापदेच म्हटलं जातं. त्यानंतर आहे सेमी मॉडल. सेमी मॉडल म्हणजे काय, ही सहाय्यक क्रियापदांचंच फक्त कामं करतात. तसं ही जी क्रियापदं आहेत, ही क्रियापदं कधी सहाय्यक क्रियापदाचं पण काम करतात, कधी मुख्य क्रियापदाचं सुद्धा काम करतात, आणि म्हणून यांना सेमी म्हणलंय आणि म्हणून यांना सेमी मॉडल म्हटलंय. ठीक आहे. मग याच्यामध्ये कुठलं कुठलं येतं, तुमचं नीड असेल, नीड टू असेल, डेअर टू असेल, हे जे तुमचे आहेत हे तुमचे सेमी मॉडलमध्ये येतात. पुढचं आहे मेन वर्ब. तर मेन वर्बमध्ये पण दोन असतात, रेग्युलर वर्ब आणि इररेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब म्हणजे काय, की ज्या क्रियापदाचा, एक मिनिट दाखवते तुम्हाला, ज्या क्रियापदाचा रूपं जी आहेत, ही रूपं ईडी लावून बनतात. ज्या ज्या क्रियापदांची रूपं, म्हणजे V1 त्याचा प्ले असेल तर V2 त्याचा प्लेड बनतो, आणि V3 पण तोच बनतो आणि V2 पण तोच बनतो, प्लेडच बनतो. सो ही जी ईडी लावून बनणारी रूपं आहेत, त्या सगळ्या क्रियापदांना आपण रेग्युलर वर्ब असं म्हणतो. आणि जी वेगळीच बनतात, जसं की तुमचं आहे रन, त्याचं रॅन झालं. ठीक आहे. त्यानंतर तुमचा कट सगळीकडे सेमच राहिला. तर अशा पद्धतीने त्यांचं कसं रूप बदलणार आहे, तर ते रेग्युलर आहे का, म्हणजे ईडी लागून बनले का नाही, तर ते वेगवेगळ्या पद्धतीने बदलत जातात, आणि त्यामुळे त्यांना आपण इररेग्युलर वर्ब असं म्हणतो. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर? आता आयोग जिथं आपल्याला प्रश्न विचारणार, हा थोडासा व्यवस्थित समजून घ्या चॅप्टर. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण व्यवस्थित समजून घ्या, कारण नंतर तुम्हाला परत हे समजणार नाही कुठे. एकच मिनिट, कुठे गेला आपला पेज. सो पहिला आपला झाला. पुढचं आहे आपलं नॉन फायनाईट वर्ब्स. आता ह्याच्याबद्दल बोलायचं आहे आपल्याला. नॉन फायनाईट वर्ब ह्यालाच काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण धातू साधिते. म्हणजे त्याच्यामध्ये असतो मूळ धातू. रनिंग मध्ये काय आहे, रनिंग, तर याच्यात मूळ धातू काय आहे तुमचा, रन.
किंवा मूळ क्रियापद काय आहे तुमचं? रन आहे, पळ आहे. सो रनिंग जो धातूपासून बनलेला हा जो शब्द आहे रनिंग, हा रनिंग शब्द तुमच्या वाक्यामध्ये कशाचंही काम करू शकतो. हा रनिंग शब्द तुमच्या वाक्यामध्ये जिरणचं काम करेल, म्हणजे तुमच्या वाक्यात नामाचं काम करेल, विशेषणाचं काम करू शकतो, क्रियाविशेषणाचं काम करू शकतो, कुठल्याही याचं तो काम करू शकतो वाक्यामध्ये. आणि म्हणून याला आपण नॉन फायनाईट वर्ब्स असं म्हणतो. नॉन फायनाईट वर्ब म्हणजे काय? तर अशी धातूंची रूपं जी वाक्यात धातूचं काम नाही करत पण नामाचं करतात, विशेषणाचं करतात, क्रियाविशेषणाचं करतात. अशा प्रत्येकाचं वेगवेगळी त्यांची प्रत्येकाची कामं आहेत. मग तो कधी नाम म्हणून कर्त्याच्या जागी येईल, म्हणजे समजा तो इन्फिनिटिव्ह असेल तर तो इन्फिनिटिव्ह कधी सब्जेक्ट म्हणून येईल, तो इन्फिनिटिव्ह कधी तुमचा ऑब्जेक्ट म्हणून येईल, तो इन्फिनिटिव्ह कधी प्रेपोजिशनच्या जागी येईल. तर अशा पद्धतीने त्यांची जी वेगवेगळी रचना कशी आहे त्यांची वाक्यामध्ये, याच्यावरून त्याचे अजून प्रकार जे आहेत तर ते पडत असतात. आता हाच तो तुमचा जिरंड आहे, जो जिरंड सब्जेक्ट ऑफ द वर्ब येऊ शकतो, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब येऊ शकतो, अपोजिशन टू द नाऊन येऊ शकतो. असा कुठल्याही पद्धतीने ते जे आहे त्यांची रूपं आपल्या समोर येतात. मग आता ह्याच्यातली नामं कोणती आणि याच्यातली विशेषणं कुठली आणि मग याच्यात क्रियाविशेषण पण आहेत का, तर बघूया. पहिलं आहे आपल्याकडे इन्फिनिटिव्ह. तर जे हे इन्फिनिटिव्ह असतं ह्याला काय म्हणायचं असतं, तर टू रन, टू प्ले, टू राईट, ही जी टू 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 लावून जी रूपं बनतात की नाही क्रियापदाची, आणि त्याच्या पुढे आलेला तुमचा V1, 2 + V1, तर क्रियापदाच्या 2 + V1 या रूपाला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. इथं फक्त काय लागलेला असतो? टू लागलेला असतो. मग हा वाक्यामध्ये आल्यावर कशा कशाचं कार्य करतो, तर हा वाक्यामध्ये आल्यानंतर नामाचं कार्य करतो, हा वाक्यामध्ये आल्यानंतर विशेषणाचं तुमचं कार्य करतो, हा तुमच्या वाक्यामध्ये आल्यानंतर क्रियाविशेषणाचं सुद्धा काम करतो. म्हणजेच फक्त इन्फिनिटिव्ह नामाचं कार्य करतो का? नाही, तो नामाचं पण कार्य करतो, तो विशेषणाचं पण कार्य करतो, तो क्रियाविशेषणाचं पण कार्य करतो. आता हे सगळं ओळखायचं कसं आणि कसं कळणार आपल्याला की हा काय म्हणून आलाय वाक्यामध्ये, तर आपण प्रश्न बघू त्यावेळेस तुम्हाला कळेल. पुढचा आहे बेअर इन्फिनिटिव्ह. बेअर म्हणजे काय रे? बेअर फूटला आपण काय म्हणतो? अनवाणी, म्हणजे चपलेशिवाय. तर हा जो असतो हा टू शिवाय येतो, म्हणजे टूला न काढता नुसता प्ले, नुसता रन, नुसता राईट, तर याला काय म्हणायचं? बेअर इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह का आलं तुम्हाला? इन्फिनिटिव्ह टू टू, इन्फिनिटिव्ह टू टू, बेअर इन्फिनिटिव्ह टू काढून टाकायचा. पुढचा आहे जिरंड. जिरंड ओके, हा जो बेअर इन्फिनिटिव्ह असतो हा वाक्यामध्ये कशाचं काम करतो? हा फक्त नामाचं काम करतो. हा कशाचं काम करतो तुमच्या वाक्यामध्ये? तर हा फक्त नामाचं काम करतो. बेअर इन्फिनिटिव्ह वाक्यात नामाचं कार्य करतो. आय होप तुम्हाला दिसते स्क्रीन क्लिअर. तर पुढचा आहे तुमचा जिरंड. हे दोन कळाले तुम्हाला. आणखीन एक गोष्ट, काहीच नाही नीट कळालं तर इतकंच लक्षात ठेवायचं, ही वरची जी 3 प्रकार आहेत, इन्फिनिटिव्ह, बेअर इन्फिनिटिव्ह आणि जिरंड, तर ही 3 लोक वाक्यात नामाचं कार्य करतात. धातू साधित यांना नाम म्हणायचं आहे. ठीक आहे, यांना काय म्हणायचं? धातू साधित नाम. चालणे आरोग्यासाठी चांगले असते. सो काय आरोग्यासाठी चांगले असते? कायचं उत्तर नेहमी नाम असतं आणि म्हणून चालणे. पण चालणेमध्ये धातूमूळ चाल आहे. मग तो काही असो, पण त्याने वाक्यात कशाचं काम केलंय? त्याने वाक्यात नामाचं काम केलंय आणि म्हणून तो चालणे जो धातू आहे की नाही, ह्याला आपण काय म्हणणार? वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. तर तुमचा तो झाला जिरंड. वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. सो व्हॉट इज गुड फॉर हेल्थ याच्या जागी मी व्हॉट लिहिला. व्हॉट इज गुड फॉर हेल्थ? वॉकिंग. कायचं उत्तर आलं? हे नाम असणार आहे काय? ते आयएनजी रूप आहे. आयएनजी रूपांना आपण काय म्हणतो? जिरंड. का? कारण ते वाक्यामध्ये नामाचं कार्य करत आहेत आणि म्हणून त्याला आपण म्हणणार धातू चालित नाम. आता तो आलाय कोणाच्या जागी? सब्जेक्टच्या जागी आलाय, म्हणजे S + V + O असं असतं आपलं. तर तो एसच्या जागी आलाय, सब्जेक्टच्या जागी आलाय, कर्त्याच्या जागी आलाय, म्हणून त्याला आपण काय म्हणणार? जिरंड. वर्क ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब. जिरंड
वर्क ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब. हे काही नसतं, फक्त ते कुठे येतंय एवढंच महत्वाचं आहे बास. सब्जेक्टच्या जागी आला तर सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्टच्या जागी आला तर ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, त्यानंतर इजच्या पुढे आला तर कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्क, टूच्या पुढे अबाउटच्या पुढे आला तर प्रेपोजिशन ऑफ द वर्ब. इतकं सोपं आहे. प्रेपोजिशन का, त्या अबाउट, अप, ॲट या इन, टू हे प्रेपोजिशन आहेत ना, यांच्या पुढे आला तर प्रेपोजिशन ऑफ द वर्ब. एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड यांच्या पुढे आला, जास्तीत जास्त एम, इज, आर, वॉज, वेअर यांच्या पुढे आला तर कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. सब्जेक्टच्या जागी आला तर सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्टच्या जागी आला तर ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. आणि ही सगळी लोक, तुमचा इन्फिनिटिव्ह घ्या, बेअर इन्फिनिटिव्ह घ्या, जिरंड घ्या, या सगळ्यांचं हे सगळे एवढे प्रकार पडतात. पण मग सगळं आपण अभ्यास करत बसायचा का नाही, फक्त संकल्पना काय असते एवढंच समजून घ्यायचं आणि त्याला वाक्यात कसं वापरायचं आहे तेवढंच समजून घ्यायचं आहे. आणि ते वाक्यात काय म्हणून आलंय हे तुम्हाला समजणं अतिशय गरजेचं आहे. ओके, सो जे वरचे 3 जण आहेत हे धातुसाधित नामांचं कार्य करतात आणि खालची ही 3 आहेत जे कोण कोण आहे, ज्याला आपण म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, परफेक्ट पार्टिसिपल. ही जी 3 लोक आहेत, ही 3 लोक वाक्यामध्ये विशेषणाचं कार्य करतात. वाक्यात कशाचं कार्य करतात ही 3 जण? विशेषणाचं कार्य करतात. आता हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे, पास्ट पार्टिसिपल आहे, परफेक्ट पार्टिसिपल आहे, कसं ओळखायचं? तर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, ज्याला V4 लागलेला असतो. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय, की ज्याला ईडी लागलेला असतो, म्हणजे तुमचं काय आहे तो पास्ट टेन्स मध्ये आहे. आणि परफेक्ट पार्टिसिपल म्हणजे काय, तो हॅव्हिंग प्लस V3 असतो. कसा लिहिला जातो तो लिहिला जातो हॅव्हिंग प्लस V3. इतकं डिटेलमध्ये आपल्याला करायचं नाही, आपल्याला थोडेच रूल याच्यातले करायचे जेवढे महत्वाचे आहेत. आता तुम्हाला समजलं असेल हे सगळं. ओके, काय काय म्हणालो? काय काय म्हणालो? इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, 2 + V1, टू रन. टू रन इज माय प्रायोरिटी. काय झालं, नामाचं कार्य केलं त्याने. ठीक आहे, सो व्हॉट इज युअर प्रायोरिटी? टू रन. कळलं? लिहित नाही. पुढचं बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, तो टू जो आहे मागचा तो काढून टाकायचा आणि नुसता रन घ्यायचा. मग तो वाक्यात काम त्याने कशाचं केलं पाहिजे, त्याने नामाचं कार्य केलं पाहिजे, तरच त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणायचं. तरच आपण त्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणायचं. इन्फिनिटिव्ह नाही, इन्फिनिटिव्ह म्हणजे टू आला आणि टू जर काढून टाकला तर बेअर इन्फिनिटिव्ह. जिरंड कधी, जेव्हा वर्बचा आयएनजी फॉर्म आपल्या समोर येतो आणि तो वाक्यामध्ये नामाचं कार्य करतो. जसं आपण मगाशी म्हणालो, वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, रायटिंग इज परफेक्ट फॉर इम्प्रूव्हिंग युअर हँडरायटिंग. सो व्हॉट इज परफेक्ट फॉर इम्प्रूव्हिंग युअर हँडरायटिंग? रायटिंग. म्हणजे फक्त वाक्य तुम्हाला बनवून सांगत आहे. सो हे जे रायटिंग असेल, तुमचं वॉकिंग असेल, रनिंग असेल, तर ही जे शब्द आहेत, हे शब्द ज्या वेळेस नामाचं कार्य करतात वाक्यामध्ये तेव्हा त्याला जिरंड असं म्हणतात. आणि तो कसा असतो, तो तुमचा आयएनजी फॉर्म असतो तुमच्या वर्बचा. हा टू वाला फॉर्म, हा बिना टूचा फॉर्म आणि हा आयएनजी फॉर्म वाक्यात काम करतात नामाचे आणि यांना धातुसाधित नाम असं म्हणतात. पुढचं आहे प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल. याच्या डीप मध्ये अजिबात प्रश्न येणार नाही, फक्त तुम्हाला ओळखा म्हणून प्रश्न येऊ शकतो. नाम तुम्हाला ओळखता येतं सगळ्यांना. जर नामाच्या मागे आयएनजी वाला शब्द आला, वॉकिंग मॅन समजा आलं, अ वॉकिंग मॅन, काय असेल सांगा मला? अ वॉकिंग मॅन. हा मॅन तुमचा माणूस आहे, नाम आहे तुमचं. याच्या मागे आलेला जो वॉकिंग आहे हा आयएनजी प्रत्यय आहे, म्हणून हा तुमचा काय झाला? प्रेझेंट पार्टिसिपल. समजा इथं असं आलं, अ रिटर्न डॉक्युमेंट, तर हा रिटर्न आहे, हा डॉक्युमेंट नाम आहे. नामाच्या मागे आलेला शब्द 90% विशेषणाचं कार्य करतो आणि म्हणून हा जो रिटर्न आहे हा तुमचा झाला पास्ट पार्टिसिपल. एवढंच ओळखायचंय तुम्हाला. हॅव्हिंग डन इज माय प्रायोरिटी, माय वर्क हॅव्हिंग डन इज माय प्रायोरिटी. सो हॅव्हिंग डन, डन काय झाला तुमचा? परफेक्ट पार्टिसिपल.
फक्त ओळखायला येणार आहे तुम्हाला वाक्यामध्ये. आणि तुम्हाला समोर ऑप्शन दिलेले असणारच आहेत. प्रेझेंट म्हणजे आयएनजी फॉर्म, पास्ट म्हणजे ईडी आणि परफेक्ट म्हणजे हॅव्हिंग प्लस V3. इतकंच करायचं आहे. चला पुढे. त्याला जास्त वेळ का मी घेतला, कारण ते अतिशय महत्वाचं आहे आपल्यासाठी. एकच मिनिट. एकच मिनिट हा, माझी नोट्स मिळे नाही. ओ एक सेकंद, मी पाठवली इथे. आपण काही एक्झाम्पल्स घेतलेत ना, सो ते तिथं समजून घेऊ आपण, म्हणजे ते आपल्याला अजून सोपं पडेल. फोटोज आहेत, सो त्याच्यावरून तुम्हाला जास्त चांगलं समजेल ते. एक मिनिट येईल. आता जे आपण आत्ता म्हणालो तर ते सगळं आपण बघून घेऊ, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित समजेल. फायनाईट वर्ब म्हणजे काय, ज्याच्यावरून आपल्या काळाची ओळख होते. नॉन फायनाईट वर्ब म्हणजे काय, मेन वर्बचे कार्य करत नाहीत, ते क्रियापदाचं कार्य करत नाहीत, तर ते वाक्यामध्ये नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब अशी कार्य करतात. पण ॲडवर्ब आपण का नाही लिहून घेतलंय, कारण एकच आहे तो, ज्याला आपण काय म्हणालो होतो, इन्फिनिटिव्ह, आणि तोच फक्त ॲडवर्बचं काम करतोय, आणि म्हणून तिथे ॲडवर्ब मी घेतलेला नाही. ओके. पुढे प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे काय, ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. टू बी, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, बीन आणि बिंग. टू हॅव म्हणजे हॅव, हॅज, हॅड. टू डू म्हणजे डू, डज, डिड. पुढचं आहे मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय असतं, तर कॅन, आय कॅन डू धिस, म्हणजे मी माझी क्षमता दाखवते. कॅन आय कम इन, मी परवानगी मागते. तर अशा पद्धतीने कशाचा अर्थ असतो, कॅनचा अर्थ असतो. पुढचा आहे कुड. कुडला आपण काय म्हणतो, तर आपली ॲबिलिटी. पण कुठली ॲबिलिटी, तर आपली पास्ट मधली जी ॲबिलिटी असते, तर ती आपली पास्ट मधली ॲबिलिटी आपण कुडने दाखवत असतो. आता कॅन असेल, कुड असेल, तर ह्यांच्या जागी आपण एबल टू या शब्दांचा पण वापर करू शकतो. पण जर नेहमीच मी एखादी गोष्ट करत असेल, तर मी आय कॅन डू दिस वर्क इन 1 hour, म्हणजे हे काम मी एक तासात करू शकते. बट आय एम एबल टू रीड धिस बुक इन 1 hour, मी एकदाच ते जर काम केलं असेल, एकदाच, तर एबल टूचा वापर करायचा. पण जर मी रोज 1 तासात ते पुस्तक वाचत असेल, तर कॅनचा वापर करायचा. कुड म्हणजे आपण काय सांगत असतो, तर कुड मध्ये आपली पास्ट मधली जर एखादी ॲबिलिटी असेल, पास्ट मधली क्षमता सांगायची असेल, तर आपण तिथं कुडचा वापर करतो. म्हणजे काय, इफ यू कुड गिव्ह मी द रिसिप्ट, जर तुम्हाला देऊ शकला असतास तर रिसिट, तर ती पास्ट मधली काय झाली, तर ती जर कुड, थांबा एक मिनिट. 3 गोष्टी असतात. पोलाइट रिक्वेस्ट आहे एक, असं इकडे. दुसरा आहे ॲबिलिटी. कुठली ॲबिलिटी, तुमची पास्ट मधली ॲबिलिटी. मी हे पाठवलेलं आहे PDF, तिथून तुम्ही बघून घेऊ शकता. आणि पास्टची कंडिशन. अशा 3 गोष्टींमध्ये आपल्याला कुडचा वापर करता येतो. पोलाइट रिक्वेस्ट जर आपल्याला एखादी करायची असेल, तर काय करू शकतो, कुड यू लेंड मी युअर बायसिकल. मी लिहू नाही शकत आणि शब्द वाक्य लिहायला गेलो की खूप जास्त होईल, म्हणून आपण फक्त वाचतोय ते. सो कुड यू लेंड मी युअर बायसिकल, म्हणजे प्लीज तू तुझी बायसिकल मला देऊ शकशील का, हे जर विचारायचं असेल आपल्याला, पोलाइट रिक्वेस्ट जर करायची असेल, तर तिथं पण आपण कुडचा वापर करतो. मे आय कम इन, परमिशन जर मागायची असेल आपल्याला, तर आपण त्या ठिकाणी कॅनचा वापर करतो. आय कॅन डू धिस, माझी क्षमता दाखवायची असेल, ॲबिलिटी, तर मी कॅनचा वापर करते. पुढचा आहे तुमचं मे. मे म्हणजे काय, मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यूला आपण काय म्हणतो, ती एक तुमची विश असू शकते. अजून कुठे मे वापरतो आपण, परमिशनसाठी मे वापरतो. अजून
अजून कुठे मे वापरतो आपण? तर पॉसिबिलिटी असेल एखाद्या गोष्टीची तर त्या ठिकाणी आपण मे वापरतो. जसं की इट मे रेन टुनाईट, असं वाटतंय की आज रात्री पाऊस पडेल. इट मे रेन टुनाईट जर पॉसिबिलिटी असेल तर त्या ठिकाणी आपण मेचा वापर करतो. मे गॉड ब्लेस यू म्हणजे आपण विश करतो. मे आय कम इन, तिथं आपण परमिशन मागतो. माईट म्हणजे हे सगळं जेव्हा पास्टमध्ये जातं आणि तुमची जी पर्पज असेल तुमची जी पॉसिबिलिटी असेल तर ही पॉसिबिलिटी डाऊटफुल असते. माईट ही कम, ही इज सो बिझी टुडे, सो माईट ही कम. सो ही वॉज बिझी टुडे, वॉज घ्यावा लागेल कारण माईट आपला पास्ट टेन्स आहे. सो ही वॉज बिझी टुडे विथ लॉट्स ऑफ हिज वर्क, माईट ही कम टू द पार्टी. पॉसिबिलिटी डाऊटफुल म्हणजे आज त्याला इतकं काम आहे, तो आज इतका बिझी आहे की कदाचितच तो येऊ शकेल. म्हणजे काय, पॉसिबिलिटी आहे पण ती डाऊटफुल आहे, शक्यता फारच कमी असेल इथे. त्यानंतर विल आहे. विलचा वापर आपण कुठे कुठे करतो सांगा मला? रिक्वेस्ट करायची असेल, विल यू प्लीज गिव्ह मी पेन, रिक्वेस्ट करायची. त्यानंतर आय विल टीच यू अ लेसन, कोणाला धमकी द्यायची आहे. त्यानंतर तुमचं आय विल यू मॅरी मी, विल यू मॅरी मी रिक्वेस्ट करायची आहे, तिथं आपण विलचा वापर करतो. कुठे कुठे आपण वापरला? रिक्वेस्ट आपल्याला करायची होती. त्यानंतर प्रॉमिस, त्यानंतर अजून काय होतं आपलं? थ्रेट. तर ह्या सगळ्या ठिकाणी आपण कशाचा वापर करतो? विलचा वापर करतो. हेच सगळं जेव्हा पास्ट टेन्समध्ये जातं तिथं आपण वुडचा वापर करतो. म्हणजे पास्ट टेन्समध्ये तुमची एखादी जर हॅबिट असेल तर तुम्ही वुड प्लस V1 ने दाखवू शकता. वुड प्लस V1 ने आपण ती हॅबिट जी आहे तरी दाखवू शकतो. प्लीज वुड यू डोंट माइंड, कॅन आय सीट हिअर, म्हणजे आपण काय करतोय त्या ठिकाणी? पोलाइट रिक्वेस्ट करतो. तर हे सगळे शब्द जे आहे ते सगळे शब्द आयोगाने विचारलेले आहेत आणि दिलेल्या वाक्यातल्या विलचा अर्थ काय आहे, दिलेल्या वाक्यातल्या वुडचा अर्थ काय आहे, मेचा अर्थ काय आहे, माईटचा अर्थ काय आहे, तर खाली मग तुम्हाला शब्द दिलेले असतील. पोलाइट रिक्वेस्ट असेल आणि अजून काही काही शब्द असतील. मग तुम्हाला समजायला पाहिजे की माईट हा कशासाठी वापरला जातो, कूड असेल वूड असेल हा कशासाठी वापरला जातो, हे तुम्हाला तिथं ओळखायला आलं पाहिजे. त्यानंतर शॅल वी गो टू पार्टी, शॅल वी गो फॉर कॉफी, काय करतोय आपण? परमिशन मागतोय. टू सीक परमिशन असेल तुमची, तुम्हाला ऍडवाइस करायची असेल, तुम्हाला कमांड द्यायची असेल तर त्या ठिकाणी आपण शालचा वापर करत असतो. जसं की काय? यू शाल अपोलोजाइज, आय शाल टीच यू अ लेसन, शाल आय बाय अ स्कूटर, शाल आय बाय अ स्कूटर. आयोगाने प्रश्न विचारलाय शाल आय बाय अ स्कूटर, तो परमिशन घेतोय की मी स्कूटर विकत घेऊ का, असं. शूडचा वापर कुठे करतो आपण? सेम. तुम्हाला जर मॉरल ऑब्लिगेशन असेल म्हणजे यू शुड डू दिस, वी शुड प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट, वी शुड प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट, त्याला आपण काय म्हणतो रे? त्याला म्हणतो आपण मॉरल ऑब्लिगेशन. मग जर असा शब्द आला किंवा असं वाक्य आलं वी शुड प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट, याच्यामध्ये शूडचा अर्थ काय दिलेला आहे? तर काय आहे तुमची नैतिक जबाबदारी म्हणजे मॉरल ऑब्लिगेशन आहे तुमच्यावरती. पुढचं आहे तुमचं ऑट टू. ऑट टू म्हणजे काय? मॉरल ऑब्लिगेशनच आहे हे, पण नैतिकताच आहे तुमची नैतिक जबाबदारीच आहे ही, पण ही क्रिया तुम्ही केलीच पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो? ऑट टू. एव्हरीबडी ऑट टू कास्ट हिज वोट, म्हणजे प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे, ती त्याची जबाबदारी आहे, केलंच पाहिजे, च लागला पुढे म्हणून तिथं आपण ऑट टू केलं. जिथं तुमच्या वाक्यामध्ये केलंच पाहिजे असं येईल तर तिथं आपण काय घेणार? ऑट टू घेणार. मस्ट म्हणजे काय रे? कंपल्सरी, यू मस्ट डू धिस, कंपल्सरी आहे, नेसेसिटी आहे, म्हणजे तुमची ही गोष्ट करणं कंपल्सरीच आहे. यू मस्ट पे युअर इलेक्ट्रिसिटी बिल, अदरवाइज युअर कनेक्शन विल बी कट डाऊन. यू मस्ट पे युअर टॅक्स. सो मस्ट म्हणजे काय? कंपल्सरीच आहे. सेमी मॉडेलमध्ये काय काय येतं तर मगाशीच आपण म्हणालो नीड टू म्हणालो, डेअर टू म्हणालो, यूज टू म्हणालो, हे दोघं मेन वर्बचं पण कार्य करतात आणि सपोर्टिंग वर्बचं सुद्धा कार्य करतात. आता एक रूल आहे महत्वाचा की जर हा तुमचा नीड टू, डेअर टू, यूज टू हे निगेटिव्ह वाक्यांमध्ये आले, जर हे तुमच्या
इंट्रोगेटिव्ह वाक्यामध्ये आले म्हणजेच काय, नॉटच्या वाक्यामध्ये आले तर त्याला आपण निगेटिव्ह म्हणणार. इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय, जर प्रश्नार्थक वाक्यामध्ये हे आले तर त्यांना आपण इंट्रोगेटिव्ह वाक्यांमध्ये इंट्रोगेटिव्ह म्हणतो. सो जर या वाक्यात ते आले तर त्या ठिकाणी आपण टूचा वापर करायचा नसतो. म्हणजे नीड टू, डेअर टू, यूज टू असा पुढे टू लावायचा नाही. पुढचा आहे इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह नाऊन, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब तीन याचं कार्य करत असते. आता बघा इथं तीनही याचं काम इन्फिनिटिव्ह कसं करते ते आपण एक्झाम्पल घेतलंय. नाऊनचं काम कसं करते बघा, टू सी हर डेली इज अ प्रिव्हिलेज. इथं बघा इथे इन्फिनिटिव्ह ओळखा रे, टू सी. सो व्हॉट इज अ प्रिव्हिलेज टू सी हर डेली. व्हॉट इज अ प्रिव्हिलेज टू सी हर डेली. व्हॉटने प्रश्न विचारा, व्हॉटचा प्रश्नाचं उत्तर काय, कायचं उत्तर नाम, कर्म. सो टू सी हर डेली इज अ प्रिव्हिलेज. व्हॉट इज अ प्रिव्हिलेज टू सी हर. सो तुमचा टू सी काय झाला इथे, इन्फिनिटिव्ह वर्क ॲज नाऊन किंवा नुसतं इन्फिनिटिव्ह म्हणाला तरी चालेल. पुढचं, किंवा असा पण आयोग विचारू शकतो की दिलेली सगळी वाक्य इन्फिनिटिव्हची आहे आणि कुठलं वाक्य या दिलेल्या वाक्यांमध्ये कुठल्या वाक्यात इन्फिनिटिव्ह नाऊन म्हणून वर्क करते. तर तिथं कशाचं उत्तर आलं पाहिजे, नाऊनचं उत्तर आलं, कायचं उत्तर आलं पाहिजे. व्हॉटने प्रश्न विचारायचा, मग आपल्याला कायचं उत्तर सापडतं जे की नाम असतं. आणि मग ते नाम टू ने लागलेलं असेल तर इन्फिनिटिव्ह, आयएनजी ने लागलं असेल तर जिरंड. एवढंच लक्षात ठेवा. आता ऍडजेक्टिव्ह म्हणून इन्फिनिटी कशी काम करते, टू पर्सन, द पर्सन टू ब्लेम इज मी. सो विच पर्सन, कुठला माणूस आहे, कुठला माणूस आहे, टू ब्लेम ज्याच्यावरती आरोप केलाय, इज मी. म्हणजे ज्याच्यावर आरोप केलाय ती व्यक्ती मी आहे. मग ती व्यक्ती कशी आहे, जिच्यावर आरोप केलाय. सो विच पर्सन टू ब्लेम. आणि म्हणून इथं तुमची जी इन्फिनिटिव्ह आहे ही इन्फिनिटिव्ह कशाचं काम करते, ऍडजेक्टिव्हचं काम करते. का, कारण हा जो पर्सन आहे की नाही, हा पर्सन कुठला आहे, ज्याच्यावर आरोप केलाय ना तो पर्सन आहे तो. म्हणून त्या माणसाबद्दल माहिती सांगताय आणि म्हणून ते काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. मॅक्स इज वर्किंग व्हेरी हार्ड टू अर्न मोर मनी. ही तुमची इन्फिनिटिव्ह आहे. का हार्ड वर्क करतोय रे तो, कायसाठी हार्ड वर्क करतोय, काचं उत्तर, का रिझनचं उत्तर आहे. ऍडवर्ब क्लॉज आठवतंय का, इथे ऍडवर्ब क्लॉज नाहीये कारण इथं कंजंक्शन नसतं म्हणून. पण का करतोय तो, टू अर्न अ मनी, त्याला पैसे कमवायचे आहेत म्हणून. आणि म्हणून इथं इन्फिनिटिव्हने काम कशाचं केलेलं आहे, ऍडवर्बचं काम केलेलं आहे. थोडासा मोठा व्हिडिओ होतोय आय नो, बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ते परीक्षेला येवो न येवो ते जाऊ तिकडे खड्ड्यात, पण आपल्याला आलं पाहिजे. पुढचं, व्हेरी इम्पॉर्टंट रूल्स. या वर्ब नंतर इन्फिनिटिव्हचा वापर होतो. कोणत्या वर्ब नंतर टू प्लस V1 म्हणजे इन्फिनिटिव्हचा वापर होतो आणि कोणत्या वर्ब नंतर जिरंड म्हणजे आयएनजी फॉर्मचा वापर होतो. हे अतिशय, हे सगळं तुम्हाला समजो न समजो हे दोन रूल अतिशय महत्वाचे आणि ते पाठच करायचे. की हा शब्द आला की टू प्लस V1 पाहिजे. तुमच्या समोर ऍग्री आला, ऍग्री टू रन, ऍग्री टू मॅरी घेऊया चला. ऍग्री टू मॅरी, अफोर्ड टू मॅरी, पैसे आहेत सो अफोर्ड टू मॅरी, अपियर टू मॅरी, कांट टू रन घेऊया, मॅरी नको तिथे. बियर टू पे, विश टू हॅव किंवा विश टू पे, वॉन्ट टू काय करूया रे, वॉन्ट टू गिव्ह सो वॉन्ट टू गिव्ह. फेल टू पास, फेल टू पास, पास में तो पास नाही, पास म्हणजे पुढे जाणे, पास. कंटिन्यू सो कंटिन्यू टू रन, डिमांड टू रन, डिसाइड टू अर्न, लर्न टू रन, स्टार्ट टू रन, फॉरगेट टू डान्स. काही घ्या त्याच्या पुढे, पण इतकंच लक्षात ठेवायचं. ऍग्री, अफोर्ड, अपियर, कांट, बियर, विश, वॉन्ट, फेल, कंटिन्यू, डिमांड, डिसाइड, लर्न, स्टार्ट, फॉरगेट. हे जे शब्द आहेत या सगळ्या, हे ना हे सर्कल केलेत कारण हे दोन प्रश्न येऊन गेलेत. या सगळ्यांच्या पुढे टू प्लस V1 चा वापर केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे बेअर इन्फिनिटिव्ह. बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं, टू रन मधला नुसता टू काढून टाकायचा आणि रनचा वापर करायचा, त्याला म्हणायचं बेअर इन्फिनिटिव्ह. सो काही शब्द आहेत की ज्यांच्या पुढे बेअर इन्फिनिटिव्हचा वापर होतो. लेट सी हिअर, नोटीस, मेक, हेल्प असं पाठ करा. लेट सी हिअर, नोटीस, मेक, हेल्प.
लेट सी हिअर, नोटीस मेक हेल्प. लेट सी हिअर, नोटीस मेक हेल्प म्हणजे काय, जरा इकडे बघ. लेट सी हिअर, लेट सी हिअर म्हणजे लेट सी अँड ऐक, नोटीस मेक हेल्प. ही नोटीस तुला हेल्प करू शकते असं. ऍक्च्युली अर्थ नाही घ्यायचा आहे त्याला, आपल्याला शब्द पाठ करायचे. सो लेट सी हिअर, नोटीस मेक हेल्प. हे जर शब्द तुमच्या समोर आले तर याच्या समोर तुमचा बेअर इन्फिनिटिव्हच असायला पाहिजे 2+V1. जिरंड, जिरंड तुमच्या वाक्यामध्ये V4 म्हणजे नाऊनचं कार्य करतो. त्याच्यामध्ये तो चार्ट मागे जो घ्यायचा आहे आपल्याला तिथून घ्यायचा आहे. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ऑब्जेक्ट ऑफ द प्रपोजिशन आणि अपोजिशन टू द नाऊन, अशा सगळ्या प्रकारची कामं जिरंड तुमच्या वाक्यामध्ये करतो. आपण तिकडे रूल बघू, एक्झाम्पल बघू. पुढचं आहे व्हेरी इम्पॉर्टंट रूल, की या शब्दांपुढे, हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तो वरचा मागाचा नाही पाठ झाला ना तरी पण चालेल, पण हा पाठ करायचा आहे कंपल्सरी. डिनाय, हेट, कीप, डिटेक्ट, स्टॉप. सो डिनाय डान्सिंग, हेट डान्सिंग, कीप डान्सिंग, डिटेक्ट डान्सिंग, स्टॉप रनिंग, डिले रनिंग, प्रॅक्टिस रनिंग, एन्जॉय डान्सिंग, गिव्ह अप डान्सिंग, फिनिश डान्सिंग, पर्पज डान्सिंग, लव्ह डान्सिंग, अवॉइड डान्सिंग. या शब्दांच्या पुढे आयोगाने विचारलेला अवॉइड खूप वेळा विचारलाय, प्रॅक्टिस एक विचारलाय, हे 2 खूप वेळा विचारलेत. सो गिव्ह अप एक विचारलाय. सो या शब्दांच्या पुढे तुमचा ING V4च आला पाहिजे. हेच एरर असतात परीक्षेमध्ये, हे एरर हेच असतात. पुढचा आहे तुमचा प्रेझेंट पार्टिसिपल. V4 ज्यावेळेस ऍडजेक्टिव्हचं कार्य करतो तेव्हा त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणायचं. हे जास्त महत्वाचं नाहीये, 1-2 वेळाच प्रश्न आले, ते प्रश्न मी घेणार आहे. इथे फक्त एक्झाम्पल बघा. इंडिया इज अ डेव्हलपिंग नेशन, नेशन राष्ट्र. कसं राष्ट्र, डेव्हलपिंग. सो नामाच्या आधी आलेलं आहे, हे काय असणार आहे, हे विशेषण असणार आहे. ही प्लेड अ लुझिंग गेम, गेम खेळ आहे तो, त्याच्या आधी आलेलं लुझिंग गेम, लुझिंग काय आहे त्याचं विशेषण आहे. पास्ट पार्टिसिपल V3 तुमचा ऍडजेक्टिव्हचं काम करेल. इंडिया हॅज अडॉप्टेड अ रिटन कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपली संविधान आपलं आणि आपली घटना. सो ही घटना कशी आहे, रिटन आहे, त्याचं विशेषण आहे ते, आणि म्हणून हे विशेषण कशाचं कार्य करतंय, पास्ट पार्टिसिपलचं. हे पास्ट पार्टिसिपल काय आहे, कारण हा V3 फॉर्म दिलेला आहे म्हणून. ओके, V3 फॉर्म. आय हॅव अ कलर्ड कॅलेंडर म्हणजे कॅलेंडर तुमचं कॅलेंडर आहे. कसं कॅलेंडर आहे, कलर्ड आहे ते, त्याचं विशेषण आहे ते, आणि म्हणून तुमचा कलर्ड काय बनला इथे, तो बनला तुमचा पास्ट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, हॅव्हिंग प्लस V3 हे तुमचं ऍडजेक्टिव्हचं कार्य करेल. हॅव्हिंग लॉस्ट माय पासपोर्ट, आय अप्लाइड फॉर न्यू वन. सो हॅव्हिंग लॉस्ट माय पासपोर्ट, सो कुठला पासपोर्ट रे, जो की हरवलेला आहे, हॅव्हिंग लॉस्ट. हॅव्हिंग प्लस V3 विशेषणाचं कार्य करतोय, ह्या पासपोर्ट बद्दल माहिती सांगतोय, आणि म्हणून तो तुमच्या वाक्यामध्ये काय आहे, तो आहे तुमचा परफेक्ट पार्टिसिपल, वर्किंग ॲज ॲडजेक्टिव्ह. वर्किंग ॲज ॲडजेक्टिव्ह. हॅव्हिंग डन हिज वर्क, ही वेंट आउट टू प्ले क्रिकेट. त्याचं काम झाल्यानंतर, सो वर्क हॅव्हिंग डन झाल्यानंतर काम, तो कशासाठी गेला, क्रिकेट खेळण्यासाठी गेला. सो हॅव्हिंग डन जो आहे, हॅव्हिंग प्लस V3 हा तुमच्या वाक्यात विशेषणाचं कार्य करतो, आणि म्हणून याला काय म्हणायचं आहे, याला म्हणायचं परफेक्ट पार्टिसिपल. पुढचा अतिशय महत्वाचा भाग ज्याला आपण म्हणतो ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. अतिशय महत्वाचं, आणि परीक्षेमध्ये प्रश्न आता याच्यावरती येणार आहे. सो काय असतं ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे, तर ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक. एकदम सोपं आहे, पण हे इंग्रजीमध्ये कधी कळतं, जेव्हा वाक्याचा अर्थ कळतो. ओके, आता बघा. आय बॉट अ कार, मी गाडी आणली, मी एक कार घेतली. सो घेणारा कोण, मी. कर्ता आहे वाक्याचा. काय घेतली, गाडी घेतली. कर्म आहे का वाक्यात, आहे. आणि जर वाक्यात तुमच्या कर्म असेल त्याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह. आय स्टॉप द कार, मी गाडी थांबवली. थांबवणारा कोण, मी. काय थांबवली, गाडी थांबवली. कर्म आहे का, आहे. कायचं उत्तर आहे, म्हणून काय आहे, ट्रान्झिटिव्ह. आय क्लोज द डोअर, मी दरवाजा बंद केला. बंद करणारा कोण, मी. काय बंद केला, दरवाजा बंद केला. काय, कर्म आहे, आणि म्हणून काय आहे, तुमचं वाक्य ट्रान्झिटिव्ह आहे. इनट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, अकर्मक, आणि वाक्यामध्ये तुमच्या कर्म नाही. द बेबी स्माईल, बाळ हसले. हसणारा कोण, बाळ. काय हसले, बाळच हसले. कर्म आहे का, नाही, आणि म्हणून तुमचा स्माईल काय आहे,
काय स्माईल तुमचा? स्माईल हसणे. स्थितीवाचक धातू अकर्मक असतात. अशा पद्धतीने पण उत्तर काढू शकता. तिकडचं सगळं मराठीचं सकर्मक अकर्मक इथे लावा बस. द कार स्टॉप, गाडी थांबली. थांबणारी कोण? गाडी. काय थांबली? गाडी थांबली. कर्म आहे का? नाही, म्हणून वाक्य अकर्मक, इनट्रान्झिटिव्ह. हिज फादर अराइव्ड लास्ट नाईट, त्याचे वडील रात्री आले, लास्ट नाईटला आले. सो हिज फादर अराइव्ड लास्ट नाईट, त्याचे वडील रात्री लेट आले किंवा काही आले, ठीक आहे. सो येणारे कोण? फादर. काय आले? कधी आले? रात्री आले. काय आले? रात्री आले नाहीये, काही उत्तर नाही लावायची. सो हिज फादर अराइव्ड लास्ट नाईट, कधी आले? लास्ट नाईटला आले, काल रात्री आले. ॲडवर्ब आहे ते. कर्म आहे का? नाही. नाम आहे का? म्हणजे कर्म आहे का तुमच्या वाक्यात? नाही, आणि म्हणून तुमचं वाक्य काय आहे? इनट्रान्झिटिव्ह वाक्य आहे. ओके, इथपर्यंत थांबू. पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण त्याचे काय करू? प्रश्न जे आहेत तर ते घेऊ.